हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? तर आज मी एक नवीन ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करत आहे. हा जो ब्लॉग आहे, हा आहे आमच्या इथे कल्याण पूर्वेमध्ये पोटे मैदानामध्ये कोकण महोत्सव चालू झालेला आहे. कल्याण कोकण महोत्सव 2025. तर आजचा पहिला दिवस होता, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुमच्याबरोबर हा व्हिडिओ मी शेअर करणार होती. पण ॲक्च्युली झाला आजचा सेकंड डे आहे. कालचा व्हिडिओ मला एडिट करायला वेळ नाही मिळाला, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे दुसऱ्या दिवशी मी अपलोड करते. तर हा जो कोकण महोत्सव चालू झालाय तो आहे 17 ते 26 जानेवारीपर्यंत. म्हणजे 17 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत हा 10 दिवसाचा कोकण महोत्सव पोटे मैदानामध्ये चालू राहणार आहे. तर मी थोडक्यात तुम्हाला ॲड्रेस सांगते. कल्याण ईस्टमध्ये आल्यावरती तुम्हाला कोळसेवाडीमध्ये पोटे मैदान किंवा तुम्ही स्वामी समर्थ मठच्या बाजूला जर विचारलं पोटे मैदान कुठे आहे, तर तुम्ही कोणालाही विचारल्यावर कोणीही तुम्हाला सांगेल. सॉरी, थोडं मध्ये चुकली मी. तर सोप्पा आहे हे रस्ता. कल्याणवरून तुम्हाला कुठूनही येत असाल ना, तर कल्याण ईस्टला तुम्ही या, कोळसेवाडीमध्ये उतरा. म्हणजे कोळसेवाडीमध्ये उतरायचं, सांगायचं त्यांना की मला कोळसेवाडी मच्छी मार्केटच्या इथे सोडा, किंवा डायरेक्ट पोटे मैदान जरी सांगितलं ना तरी तुम्हाला कोणीही सोडेल. तर पोटे मैदानामध्ये समोरच तुम्हाला हे कोकण महोत्सवचं मोठं बॅनर, लाइटिंग वगैरे दिसेल, त्यामुळे तुम्हाला कळेल की इथे चालू आहे. जसं आपण एंट्रीवरती बघितलं, ह्या वर्षी इथे ना महादेवाची खूप मोठी अशी म्हणजे प्रतिमा, म्हणजे तुम्ही बाहेर बघितलंच असेल, खूप छान इथे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. ह्या वर्षी महादेवाचं करण्यात आलेलं आहे. दरवर्षी इथे वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे देवतांचे असे हे ठेवण्यात येतात. मागच्या वर्षी बघा वेताळेश्वर प्रसन्न असं होतं. खूप छान छान डेकोरेशन इथे केली जाते आणि A to Z शॉप तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. खूप मोठ्या एरियामध्ये हा जो कोकण महोत्सव आहे साजरा केला जातो. 10 दिवस इथे नवीन नवीन निरनिराळे प्रकारचे प्रोग्राम घेतले जातात. खाण्यापिण्याचे पदार्थ तुम्हाला इथे भरपूर मिळतात. इथे मालवणचे जे आपले पदार्थ असतात खाण्यामध्ये ते खूप छान चविष्ट लागतात. व्हेज नॉनव्हेज दोन्हीही तुम्हाला इथे मिळून जाणार. त्या प्रकारे इथे तुम्हाला म्हणजे खूप छान असे ना प्रोग्राम्स बघायला मिळणार, जेणेकरून तुम्हाला खूप छान वाटेल. आणि तुम्ही जर इथे आले ना, एकदा आल्यावरती तुम्हाला इथून जाण्याची इच्छा होणार नाही जोपर्यंत प्रोग्राम संपणार नाही. एवढा छान इथे अनुभव येतो. भरपूर इथे गर्दी असते. आज फर्स्ट डे असून बघा इथे किती गर्दी होती. पण काही स्टॉल लागले होते, काही नव्हते. तर कुठे कुठे तुम्हाला खाली पण शॉप दिसतील. तर बरेच जण म्हणजे अजून अवेलेबल झाले नव्हते शॉपवाले. हे बघा, हा पूर्ण 10 दिवसाचा प्रोग्रामचा बोर्ड होता. ॲक्च्युली मी आता तुम्हाला नाही सांगू शकत, कारण की माझ्याकडे तो आता बॅनर नाही आहे. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की पूर्ण अपडेट देणार की 17 पासून 26 पर्यंत काय प्रोग्राम असणार आहे. तर आज तुम्हाला मी सांगते की 19 तारखेला ना इथे पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. तर ज्यांना कोणाला यायचं असेल मला भेटायला, तर ते मला येऊ शकतात इथे भेटायला. आज म्हणजे 19 तारखेला मानाची पैठणी हा प्रोग्राम होतोय. तर जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मला तिथे येऊन भेटू शकता. मी तिथे अवेलेबल असणार आहे. आणि जरीही कोणाला मला भेटायचं असेल तर ह्या 10 दिवसाच्या प्रोग्राममध्ये मी इथे अवेलेबल राहणार आहे. तर फक्त तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या दिवशी, किती वाजता, कुठे भेटणार. ती एक ठराविक वेळ ठेवा. किंवा तुम्ही तिथे महादेवाचं एक मंदिर आहे कोकण महोत्सवच्या आतमध्येच, तिथेही तुम्ही मला भेटू शकता. फक्त टाईम तुम्ही सांगा आणि वार कोणत्या दिवशी येत आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा. त्याप्रमाणे मी तिथे उपस्थित राहणार. एवढं जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर बघा, इथे ह्यावर्षी बुक स्टॉल पण होतं. मागच्या वेळेस बुक स्टॉल जे होतं नव्हते इथे. आणि खूप छान असे मुलांना खाण्यापिण्यासाठी जे पदार्थ असतात ते पण होते. आणि मुलांच्यासाठी ना म्हणजे खेळणी भरपूर प्रकारची इथे तुम्हाला बघायला मिळतील. जसं की आपण झोके वगैरे खेळतो, भरपूर काही होतं. खूप चांगलं होतं. आणि खाण्यापिण्यामध्ये ना मला एक पारंपरिक पद्धतीचं म्हणजे जे पुरणपोळीचं जे असतं ना, मला ते खूप आवडतं. झुणका भाकर, ठेपले, ठेचा, हे जे असतं ना हे मला खूप आवडतं. तर तो एक स्टॉल माझा फेवरेट आहे. मला जर खायचं म्हटलं ना, मला व्हेजच पदार्थ जास्त आवडतात. मी नॉनव्हेज खूपच कमी खाते. म्हणजे पहिले तरी खायची कधीमधी, आता तर तेही वर्ज्य केलंय मी, कारण की मी स्वामींचे पारायण करते. त्यामुळे मला नॉनव्हेज पूर्णपणे बाध्य बोलतात ना करायचं आहे, म्हणजे सोडायचं आहे. तर माझे प्रयत्न म्हणजे काय मी चालूच आहेत. 8-9 महिन्यापासून मी स्वामींचं पारायणाला लागलेली आहे. काही ना काही सेवा माझ्या चालू असतात. नॉनव्हेज मी पूर्णपणे वर्ज्य म्हणजे सोडूनच दिलेला आहे. आणि प्रयत्न तोच चालू आहे माझा की मी नाही घेणार आता नॉनव्हेज. आणि ॲक्च्युली पहिल्यापासून मला लहानपणापासूनच सवय नाही आहे नॉनव्हेजची. पण माझे पप्पा पहिल्यापासून नॉनव्हेज वगैरे खातात, तर ते ओरडायचे की तब्येत नाही आहे तुझी, थोडंसं खात जा, असं तसं. पण खाण्याची कधी मला इच्छा झाली नाही, आजही नाही, आणि माझ्या सासरी पण खाल्ल्या जात नाही. तर असो, हा विषय इथे संपूया. त्यापुढे बघा, मुलांच्या खेळण्यासाठी पण भरपूर इथे म्हणजे शॉप होते. आणि मजेत म्हणजे मुलांना जे आवडतं ना,
स्मोक बिस्किट्स, स्मोक आईस्क्रीम वगैरे, तर ते पण इथे खूप छान प्रकारात होतं. तर तुम्ही नक्की इथे येऊन बघू शकता. तर भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय. श्री स्वामी